नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 100+ इंग्रजी शब्दार्थ बघणार आहोत. चला तर मग बघूया. इन्क्रीज, INCREASES, इन्क्रीजेस म्हणजे वाढणे. त्यानंतरचा शब्द आहे टू लर्न, TOLEARN, टू लर्न म्हणजे शिकणे. न्यू थिंग्ज, NEW, न्यू म्हणजे नवीन. THINGS, थिंग्ज, थिंग्ज म्हणजे वस्तू. न्यू थिंग्ज म्हणजे नवीन वस्तू. त्यानंतर बघा ब्रिग, BRING, ब्रिग म्हणजे आणणे. त्यानंतर फिलिंग, FELLING, फिलिंग, फिलिंग म्हणजे भावना. ब्रदरहूड, BROTHER, HOOD, ब्रदरहूड म्हणजे बाहुबंद किंवा बंधुभाव. युनिटी, UNITY, युनिटी म्हणजे एकता. हेल्पिंग, HELPING, हेल्पिंग, हेल्पिंग म्हणजे मदत करणे. हॅपीनेस, HAPPINESS, हॅपीनेस म्हणजे आनंदी. मोटिवेट्स, MOTIVATES, मोटिवेटस म्हणजे चालना देणे. NEW, न्यू, न्यू म्हणजे नवीन. DATES, डेट्स, डेट्स म्हणजे तारखा किंवा दिनांक. गुड थिंग्स, GOOD THINGS, गुड थिंग्स म्हणजे चांगल्या गोष्टी. GOOD, गुड, गुड म्हणजे चांगल्या, थिंग्स म्हणजे गोष्टी. गुड थिंग्स म्हणजे चांगल्या गोष्टी. कॅलेंडर, CALENDAR, कॅलेंडर, कॅलेंडर म्हणजे दिनदर्शक किंवा आपले कालनिर्णय. त्यानंतर बघा चार्ट हायमन्स, CHANTHUMNS, चार्ट्स हायमन्स म्हणजे पठन करणे. सर्व, SERVE, सर्व म्हणजे सेवा करणे. डिव्होटी, DEVOTEE, डिव्होटी म्हणजे भक्त. बकरी ईद, BAKRIEID, बकरी ईद, बकरी ईद म्हणजे एक सण आहे. प्रिस्ट, PRIEST, प्रिस्ट, प्रिस्ट म्हणजे साधू. गायडन्स, GUIDANCE, गायडन्स, गायडन्स म्हणजे मार्गदर्शन. लिसन, LISTEN, लिसन म्हणजे ऐकणे. सॅक्रिफाईस, SACRIFICE, सॅक्रिफाईस म्हणजे देवतेला दिलेला बळी, यज्ञ किंवा बलिदान. ग्रिट्स, GREETS, ग्रिट्स म्हणजे शुभेच्छा. क्रिसमस, CHRISTMAS, क्रिसमस, क्रिसमस म्हणजे क्रिसमसच. बॉर्न, BORN, बॉर्न म्हणजे जन्म. ख्रिश्चन्स, CHRISTIANS, ख्रिश्चन्स म्हणजे ख्रिश्चन लोक. चर्च, CHURCH, चर्च म्हणजे चर्च, ज्या ठिकाणी ख्रिश्चन लोक प्रार्थना करतात त्यास प्रार्थना स्थळाला चर्च असे म्हणतात. नॅशनल फेस्टिवल, NATIONAL, नॅशनल, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय.
आणि फेस्टिवल FESTIVALS फेस्टिवल्स म्हणजे सण. नॅशनल फेस्टिवल्स म्हणजे राष्ट्रीय सण. इंडिपेंडन्स डे INDEPENDENCE इंडिपेंडन्स DAY डे म्हणजे इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिवस. इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य आणि डे म्हणजे दिवस. इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिवस. हॉइस्ट HOIST हॉइस्ट म्हणजे उचलणे किंवा उभारणे. रिलेशनशिप RELATIONSHIP रिलेशनशिप म्हणजे स्नेहबंध. बिटवीन BETWEEN बिटवीन म्हणजे दोन्ही बंध. ब्रदर BROTHER ब्रदर म्हणजे भाऊ. आणि सिस्टर SISTER सिस्टर म्हणजे बहीण. BOND बॉन्ड बॉन्ड म्हणजे बंध. PROMISES प्रॉमिसेस म्हणजे वचन देणे. रिस्पॉन्सिबिलिटी RESPONSIBILITY रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. टेकिंग केअर ऑफ TAKING टेकिंग. केअर CARE केअर. ऑफ OF ऑफ. टेकिंग केअर ऑफ म्हणजे ची काळजी घेणे. इंटर्न INTURN इंटर्न म्हणजे मोबदल्यात. प्रॉस्पेरिटी PROSPERITY प्रॉस्पेरिटी म्हणजे भरभराट. गुड हेल्थ GOOD गुड म्हणजे चांगले. हेल्थ HEALTH हेल्थ म्हणजे आरोग्य. आणि एकूण बघा त्याचं गुड हेल्थ म्हणजे चांगले आरोग्य. त्यानंतरचा शब्द आहे टाईज TIES टाईज म्हणजे बांधणे. रिस्ट WRIST रिस्ट म्हणजे मनगट. गिव्ज GIVES गिव्ज म्हणजे देणे. त्यानंतर बघा सॅल्यूट SALUTE सॅल्यूट म्हणजे सलामी देणे. नॅशनल फ्लॅग NATIONAL नॅशनल म्हणजे राष्ट्रीय. आणि फ्लॅग FLAG फ्लॅग म्हणजे झेंडा. नॅशनल फ्लॅग म्हणजे राष्ट्रध्वज. सिंग SING म्हणजे गाणे. नॅशनल सॉन्ग NATIONAL नॅशनल म्हणजे राष्ट्रीय. आणि सॉन्ग म्हणजे गाणे. नॅशनल सॉन्ग म्हणजे राष्ट्रीय गाणे. पॅट्रिऑटिझम PATRIOTISM पॅट्रिऑटिझम म्हणजे देशभक्तीपर. त्यानंतरचा शब्द आहे प्राईड PRIDE प्राईड म्हणजे स्वाभिमान. रिपब्लिक डे REPUBLIC रिपब्लिक म्हणजे गणतंत्र. आणि DAY डे म्हणजे दिवस. रिपब्लिक डे म्हणजे गणतंत्र दिवस. त्यानंतरचा शब्द आहे नॅशनल ॲथम NATIONAL नॅशनल ॲथम ANTHEM नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत. लेटर LATER लेटर म्हणजे नंतर. कल्चरल CULTURAL कल्चरल म्हणजे सांस्कृतिक. ॲक्टिव्हिटी
ACTIVITIY. ॲक्टिव्हिटी म्हणजे उपक्रम. कंडक्टेड CONDUCTED. कंडक्टेड म्हणजे चालवणे किंवा राबवणे. टायटल TITLE. टायटल म्हणजे शीर्षक. भारतरत्न BHARATNA. भारतरत्न म्हणजे एक उच्चभ्रू पुरस्कार. एव्हरी इयर EVERYYEAR. एव्हरी इयर म्हणजे दरवर्षी. एव्हरी म्हणजे दर किंवा प्रत्येक आणि इयर म्हणजे वर्ष. प्रत्येक वर्षी किंवा दरवर्षी. त्यानंतरचा शब्द आहे ॲनिव्हर्सरी. ANNIVERSARY. ॲनिव्हर्सरी म्हणजे वार्षिक दिन. एन्थुसियाझम ENTHUSIASM. एन्थुसियाझम म्हणजे उत्साह किंवा आस्था. थ्रूआउट THROUGHOUT. थ्रूआउट म्हणजे पूर्णपणे. द कंट्री द COUNTRY. द कंट्री म्हणजे देश. कंट्री म्हणजे देश. गॅदर GATHER. गॅदर म्हणजे जमा होणे. रिकलेक्ट RECOLLECT. रिकलेक्ट म्हणजे पुन्हा गोळा करणे. ग्रेट वर्क GREAT. ग्रेट म्हणजे महान. WORK. वर्क म्हणजे काम. ग्रेट वर्क म्हणजे महान काम किंवा महान कार्य. प्रेज PRAISE. प्रेज म्हणजे प्रशंसा करणे किंवा स्तुती करणे. GOOD. गुड म्हणजे चांगला. क्वालिटी QUALITY. गुड क्वालिटी. क्वालिटी म्हणजे गुणवत्ता. गुड क्वालिटी म्हणजे चांगली गुणवत्ता. फिफ्थ FIFTH. फिफ्थ म्हणजे पाचवा. फ्लॉवरिंग FLOWERING. फ्लॉवरिंग म्हणजे फूल येणे. फेस्टिवल FESTIVAL. फेस्टिवल म्हणजे सण समारंभ. सेलिब्रेट CELEBRATION. सेलिब्रेशन म्हणजे साजरा करणे. इंडिया INDIA. इंडिया म्हणजे भारत देश आपला. कंट्री COUNTRY. कंट्री म्हणजे देश. पीपल PEOPLE. पीपल म्हणजे लोक. डिफरंट DIFFERENT. डिफरंट म्हणजे वेगवेगळे. कस्टम्स CUSTOMS. कस्टम्स म्हणजे रूढी किंवा परंपरा. रिलिजन्स RELIGIONS. रिलिजन्स म्हणजे धर्म. इंडियन्स INDIANS. इंडियन्स म्हणजे भारतीय. सोसायटी SOCIETY. सोसायटी म्हणजे समाज. इनकरेज ENCOURAGE. इनकरेज म्हणजे धैर्य देणे. रिलिजियस RELIGIOUS. रिलिजियस म्हणजे धार्मिक. नॅशनल NATIONAL. NATIONAL. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय. टुगेदर TOGETHER. टुगेदर म्हणजे एकत्र. फ्रुटिंग FRUITING. फ्रुटिंग म्हणजे फळ येणे. कॅच CATCH. कॅच म्हणजे पकडणे.
डॅम्पनेस, DAMPNESS, डॅम्पनेस म्हणजे ओलसरपणा. डेली, DAILY, डेली म्हणजे दररोज, प्रत्येक दिवशी. स्वेप्ट, SWEPT, स्वेप्ट म्हणजे झाडून किंवा झाडून काढणे. प्लॅस्टर्ड, PLASTERED, प्लॅस्टर्ड म्हणजे सारवले. काउंट, काउंडंग, COWDUNG, काउंडंग म्हणजे गाईचे शेण. टाईल्स, TILES, टाईल्स म्हणजे फरशा. मॉप्ड, MOPPED, मॉप्ड म्हणजे पोत्र्याने पुसणे किंवा कपड्याने पुसणे. म्हणजे गाईचे जे शेण आहे ते पोत्र्याने म्हणजे भिंती सारवणे, ग्रामीण भागामध्ये सारवतात, अगदी तशाच प्रकारे. कोबवेब्स, COBWEBS, कोबवेब म्हणजे कोळ्याचे जाळे. कॉर्नर्स, CORNERS, कॉर्नर्स, कॉर्नर्स म्हणजे कोपरे. त्यानंतरचा शब्द आहे रिपेयर्स, REPAIRS, रिपेयर्स म्हणजे दुरुस्त करणे, बिघडलेली एखादी वस्तू ती दुरुस्त करणे. फ्रॉम टाईम टू टाईम, FROM, फ्रॉम, TIME, टाईम, TO, TIME, फ्रॉम टाईम टू टाईम म्हणजे वेळोवेळी. त्यानंतर बघा क्रॅक, CRACKS, क्रॅक्स म्हणजे तडे किंवा चिरा. फिल्ड, FILLED, फिल्ड म्हणजे भरले. इमिडिएटली, IMMEDIATELY, इमिडिएटली म्हणजे ताबडतोब किंवा लगेच. सेफ्टी रूल्स, SAFETY, सेफ्टी म्हणजे सुरक्षित. रूल, RULES, रूल्स, रूल्स म्हणजे नियम. सेफ्टी रूल्स म्हणजे सुरक्षिततेचे नियम. व्हेइकल, VHICLES, व्हेइकल्स म्हणजे वाहने. ट्रान्सपोर्ट, TRANSPORT, ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक. ट्रॅफिक, TRAFFIC, ट्रॅफिक म्हणजे रहदारी. कन्सर्ड, CONCERNED, कन्सर्नड म्हणजे ज्याशी संबंधित असलेले. एफर्ट, EFFORT, एफर्ट म्हणजे प्रयत्न. रिगार्ड, REGARD, रिगार्ड म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहणे. फॉलो, FAFOLLOW, फॉलो म्हणजे मागोमाग जाणे किंवा पाठलाग करणे. रूल, RULES, रूल्स म्हणजे नियम. ऑलवेज, ALWAYS, ऑलवेज म्हणजे नेहमी. पेडेस्ट्रीयन पाथ, PEDESTRAIN PATH, पेडेस्ट्रीयन पाथ म्हणजे पायवाट किंवा फुटपाथ. रस्त्याच्या कडेला जी पायी चालणाऱ्यासाठी असतात ना, त्यांना पायवाट किंवा फुटपाथ असे म्हणतात. डान्स, DANCE, डान्स म्हणजे नाचणे. रेस्ट, REST, रेस्ट म्हणजे विश्रांती घेणे. हार्ड, HARD, हार्ड म्हणजे कठीण किंवा अवघड. इन पीस, INPEACE, इन पीस म्हणजे शांततेत. त्यानंतरचा शब्द आहे अरेंज, ARRANGE, अरेंज म्हणजे व्यवस्था करणे. फर्निचर,
FURNITURE फर्निचर म्हणजे घरातील खुर्च्या, टेबल इत्यादी साहित्य. आर्टिकल्स ARTICLES आर्टिकल्स आर्टिकल्स म्हणजे वस्तू. TELEPHONE टेलिफोन म्हणजे दूरध्वनी. बिल्ड BUILD बिल्ड म्हणजे बांधणे. काइंड्स KINDS काइंड्स काइंड्स म्हणजे प्रकार. टेंट TENT टेंट म्हणजे तंबू, झोपडी. टेम्पररी TEMPORARY टेम्पररी म्हणजे तात्पुरते. शेल्टर SHELTER शेल्टर म्हणजे निवारा. थिक क्लॉथ THICK थिक थिक म्हणजे जाड. क्लॉथ CLOTH क्लॉथ क्लॉथ म्हणजे कापड. थिक क्लॉथ म्हणजे जाड कापड. सीझर्स SCISSORS सीझर्स म्हणजे कात्री म्हणजे आपली कातर. ब्लेड्स BLADES ब्लेड्स म्हणजे पाती. न्यूडल्स निडल्स NEED नीड LES निडल्स निडल्स म्हणजे सुया सुई. पिन्स PINS पिन्स म्हणजे टाचण्या. आणि त्यानंतर बघा काय आहे, पॅकिंग निडल्स PACKING पॅकिंग NEEDLES पॅकिंग निडल्स म्हणजे दाबण. नेल कटर NAILCUTTER नेल कटर. नेल NAIL नेल म्हणजे नख आणि कटर CUTTER कटर म्हणजे कापणे किंवा काढणे. नेल कटर म्हणजे नख काढायचे साधन. हँडलिंग HANDLING हँडलिंग म्हणजे हाताळणे. त्यानंतरचा शब्द आहे बघा इंस्ट्रक्शन्स INSTRUCTIONS इंस्ट्रक्शन्स म्हणजे सूचना. मंथ MONTH मंथ्स म्हणजे महिने. गायडन्स GUIDANCE गायडन्स म्हणजे मार्गदर्शन करणे. एल्डर्स ELDERS एल्डर्स म्हणजे मोठे, वडीलधारे. लर्न LEARN लर्न म्हणजे शिकणे. टच TOUCH टच म्हणजे स्पर्श करणे. शार्प एज SHARP शार्प म्हणजे तीक्ष्ण. एज EDGE एज म्हणजे काट. शार्प एज म्हणजे तीक्ष्ण काट. ब्लेड BLADE ब्लेड म्हणजे पाते. अवॉइड AVOID अवॉइड म्हणजे टाळणे. सिच्युएशन SITUATION सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. स्टिक STICK स्टिक म्हणजे चिकटणे. मॅग्नेट MAGNET मॅग्नेट म्हणजे चुंबक. सेफ्टी पिन्स SAFETY सेफ्टी PINS सेफ्टी पिन्स म्हणजे सुरक्षित पिना. केअरफुली CAREFULLY केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. प्लेथिंग्स PLAY प्ले म्हणजे खेळणे. THINGS प्लेथिंग्स म्हणजे खेळणीची वस्तू. आफ्टर युजिंग AFTER आफ्टर युजिंग USING यूज म्हणजे वापरणे. आफ्टर युजिंग म्हणजे वापरानंतर. इमिडिएटली IMMEDIATELY इमिडिएटली म्हणजे ताबडतोबपणे किंवा लगेच. प्रॉपर प्लेसेस PROPER प्रॉपर प्लेसेस PLACES प्रॉपर प्लेसेस म्हणजे योग्य ठिकाणी. एज EDGE एज म्हणजे काठ. PUSH पुश म्हणजे ढकलणे.
fall on the ground, FALLONTHE fall on the ground म्हणजे जमिनीवर पडणे. हर्ट हर्ट म्हणजे इजा होणे किंवा जखम होणे. ॲटलिस्ट ATLEAST ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी किंवा अखेरीस. टू स्टोअर TOSTORE टू स्टोअर म्हणजे साठवणे. कवर्ड COVERED कवर्ड म्हणजे आच्छादलेले किंवा झाकून ठेवलेले. स्टेल STALE स्टेल म्हणजे शिळे. युटिलाइज UTILIZED युटिलाइज्ड म्हणजे उपयोगात आणले. वॉटर व्हेसल WATER वॉटर व्हेसल VESSEL व्हेसल म्हणजे पाण्याचे भांडे. वॉटर व्हेसल म्हणजे पाण्याचे भांडे. लॅडल LADLE लॅडल म्हणजे लांब दांडा असलेला चमचा. होल्ड HOLD होल्ड म्हणजे धरणे किंवा पकडणे. फिंगर्स FINGERS फिंगर्स म्हणजे बोटे, हाताची बोटे किंवा पायाची बोटे. डिप म्हणजे बुडवणे DIP डिप म्हणजे बुडवणे. स्क्रब्ड SCRUBBED स्क्रब्ड म्हणजे खरखरले. डेली DAILY डेली म्हणजे दररोज. पॉसिबल POSSIBLE पॉसिबल म्हणजे शक्य. स्क्रब SCRUB स्क्रब म्हणजे खरखर. ड्रॉइंग DRYING ड्रॉइंग म्हणजे कोरडे होणे ड्राय. रिव्हर्स RIVERS रिव्हर्स म्हणजे नद्या. पोल्युटेड POLLUTED पोल्युटेड म्हणजे प्रदूषित केली. कॉजेस CAUSES कॉजेस म्हणजे कारण. वॉटर पोल्युशन WATER POLLUTION वॉटर पोल्युशन म्हणजे जलप्रदूषण. वॉशिंग WASHING वॉशिंग म्हणजे धुणे. NEAR नियर म्हणजे जवळ. RIVER रिव्हर म्हणजे नदी. LAKE लेक म्हणजे तलाव किंवा तळ. बाथिंग BATHING बाथिंग म्हणजे स्नान करणे. कॅटल CATTLE कॅटल म्हणजे गुरे जनावरे. ॲनिमल्स ANIMALS ॲनिमल्स म्हणजे प्राणी जनावरे. वेस्टेड प्रोडक्ट WASTE वेस्ट म्हणजे वाया गेलेले आणि प्रोडक्ट म्हणजे पदार्थ PRODUCTS प्रोडक्ट म्हणजे पदार्थ. वेस्ट प्रोडक्ट्स म्हणजे वाया गेलेले पदार्थ. फॅक्टरीज FACTORIES फॅक्टरीज म्हणजे कारखाने. गस्टर्स डम्प्ड GUTTERS गस्टर्स म्हणजे गटारी आणि डम्प्ड DUMPED डम्प्ड म्हणजे तुंबणे. म्हणजे गटारीमध्ये खूप सारं पाण्यासोबत कचरा साचणे त्यामुळे गटारीत तुंब भरलेले असणे किंवा तुंबणे म्हणजे एका जागीच थांबले पाणी कचऱ्यामुळे. नीड्स NEEDS नीड्स म्हणजे गरज. इम्पॉर्टन्स IMPORTANCE इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व. लर्ट अबाउट LEARNT लर्ट अबाउट ABOUT लर्न अबाउट म्हणजे काय शिकलो. त्यानंतर बघा क्लीनलीनेस
LINESS क्लीनलेस म्हणजे स्वच्छता. सिरियल्स CEREALS सिरियल्स म्हणजे धान्य. पल्सेस PULSES पल्सेस म्हणजे डाळी. व्हेजिटेबल्स VEGETABLES व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. फ्रूट FRUITS फ्रूट्स म्हणजे फळे. ऑइल ऑइल म्हणजे तेल. घी GHEE घी म्हणजे तूप. CARE केअर म्हणजे काळजी करणे. अ लॉट ऑफ LOT लॉट ऑफ अ लॉट ऑफ म्हणजे पुष्कळ किंवा भरपूर. इन्फॉर्मेशन INFORMATION इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. व्हेरियस थिंग्स VERIOUS व्हेरियस थिंग्स THINGS व्हेरियस थिंग्स म्हणजे विविध वस्तू. डेलिकेट DELICATE डेलिकेट म्हणजे नाजूक. इम्पॉर्टन्स IMPORTANT इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे. कॅरेक्टरिस्टिक्स बघा CHARACTERISTICS कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये. शेप SHAPE शेप म्हणजे आकार. साईज SIZD साईज म्हणजे आकार. ऑब्जेक्ट OBJECT ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. नॉलेज KNOWLEDGE नॉलेज म्हणजे ज्ञान. GAIN गेन म्हणजे फायदा. थिंग्स THINGS थिंग्स म्हणजे वस्तू. व्हॉल्यूम VOLUME व्हॉल्यूम म्हणजे घनफळ. डिस्टन्स DISTANCE डिस्टन्स म्हणजे अंतर. ॲक्युलेशन ACCUMULATION ॲक्युमुलेशन म्हणजे संचय किंवा साठा. पॉन्ड्स PONDS पॉन्ड्स म्हणजे डबके. आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला खूप सारे लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.